くるくる。हाय गाईज, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 12:30 वाजता डायरेक्ट माझी सकाळ झाली आहे, कारण की आजची सकाळ खूप लेट झाली माझी. आता चालले मी शूटला. आता मी आमच्या रोहाच्या पूलवरती थांबली आहे. 2 मिनटं इथं माझं काम होतं. आता इथून निघते मी आता निघते प्री वेडिंग शूटला. आणि ते शूट कसं आहे, लोकेशन काय आहे, दिवसभरात प्री वेडिंग शूटमध्ये कसं कसं काय काय असतं, किती लुक्स असतात आणि मेकअप आर्टिस्ट जर्नी, सो ते मी तुम्हाला सगळं दाखवेल. ओके, लेट्स गो. लेट्स गो. फायनली रोडचे खड्डे भरलेत थोडे थोडे. इतके लकी नाही आम्ही की आम्हाला एवढा स्मूथ रोड भेटेल. बस फाटक नको भेटायला. कालचा फुल डे बिझी केला. थँक गॉड. बरं झालं की दुपारची थोडी झोप तरी भेटली. झोप खूप महत्वाची. ओ शिट, असं कधी झालंच नाही की फाटक पडलाय आणि मी थांबली नाही. गाईज, मी आता शूटवरती आले लोकेशनला आणि अजूनही क्लायंट आलेला नाही. क्लायंट यायला लेट होईल. सो कॅन्टीनमध्ये जेवण लागलं, मी जेवून घेते. क्लायंट आल्यावरती मेकअप स्टार्ट करायचं. सो जेवण घेते. स्वीट मध्ये आहे दासर. सकाळचा उन्हाळा, दुपारचा नाही, सकाळचा हिवाळा, दुपारचा उन्हाळा. नशीब पाऊस गेलाय. खूप सुंदर प्री वेडिंगसाठी सेट आहे, इनडोअर आउटडोअर शूट्स. आणि मी आता क्लायंटचा वेट करते. आता जेवण झालं तर आम्ही आता थोडासा टाइमपास करू. चला, क्लायंट आलं आहे. क्लायंट ऑलरेडी लेट आहे. फटाफट मेकअप स्टार्ट करते, कारण की रूल आहे, तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तुम्ही लवकर येऊन बसायचं, तुम्ही वेटिंग करायचं. पण क्लायंटनी वेट नाही केला पाहिजे तुमच्यासाठी. हां, लेट्स गो. हाय रूम टूर, जे प्री वेडिंग शूटला देतात ते ऑलरेडी लेट आहेत क्लायंट. ते आता गेलेत लंचला. त्यानंतर ते आउटफिट डिसाईड करतील आणि त्यांचं आउटफिट सगळे रेंटल आहेत. त्यानंतर मेकअप आपलं स्टार्ट होईल. तोपर्यंत मी सेटअप करून घेते, जेणेकरून टाईम वेस्ट नाही होणार. लेट्स गो. फर्स्ट शूट स्टार्ट झालं आहे. यांचं 2चं प्री वेडिंग शूट चालू होणार होतं, ते आता 4 वाजता सुरू होतं आहे. पडशे सगळी बघू शकताय. ब्युटिफुल. येस, ऑफकोर्स मेकअप तुम्हाला सुंदर बनवतोच, पण मोर कॉन्फिडंट बनवतो. पण ते तुम्ही कॅरी कसं करताय हे त्याच्यावर ठरतं. येस. Hi guys, it's evening time, coffee time. She is Rutika. My name is Rutika.
सिरियसली सो स्वीट. मी इथे जॉब करते आणि हां माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण खूप गोड मुलगी आहे. सर आम्ही आता आमची इव्हनिंग कॉफी एन्जॉय करते. तुम्ही आमचं पण या आमच्यासोबत प्लीज. तिला कॉफी कडू वाटते तर हिचं पहिलं तोंड नेहमीच वाईट होतं पण ती तरीही पिते. खूप कडू बनवले. खूपच स्ट्रॉंग आहे. पिले आणि आमच्या क्लायंटचा वाजलेट किती आहे? 6 वाजलेत आणि क्लायंटचा दुसरा लुकचं शूट चालू आहे अजूनही. ते एका लुकमध्ये खूप शूट करतात है ना आणि इंडोर आउटडोर. छान करतात शूट. छान करतात. खूप छान शूट चालू बाकीचं काही नाही बोलायचं. ओके. ऑलवेज फक्त पॉझिटिव्ह. Yes. निगेटिव्ह. इथलं कॅन्टीन आहे. अजून नाश्ता लागला नाही आहे. हाय आज प्री वेडिंग शूटला खूप सारे चिल्लीपिल्लीज आहेत कारण की 2 फॅमिलीज आहेत. त्यांची मुलं आलेत आणि ह्याची फुल धमाल आणि एन्जॉय चालू आहे. प्रिय क्लायंट्स आपल्याला द्या पीसफुली. एखाद्या क्लायंट समोरच्याला सांगायला पाहिजे आम्हाला हे हवं आहे ते पाहिजे जेणेकरून समोरचे समजतील. यावर ते फोटोग्राफर असो मेकअप आर्टिस्ट असो या कॉस्ट्युमवाले असो. तुम्हाला जर ज्या गोष्टी प्लॅनच नाही केला प्री वेडिंग परत होत नाहीत. मग ह्या गोष्टी जर तुम्ही समजून नाही घेतल्या समजून सांगितल्या नाहीत आपल्याला कुठल्या आउटफिट पाहिजे ट्रॅडिशनल पाहिजे वेस्टर्न पाहिजे त्यावरती आपला कलर काय आहे त्यानुसार आउटफिट कुठला घेतला पाहिजे. अरे हा घेते हा छान वाटेल. तुमचा स्किन टोन काय तो पहिला समजा त्यानुसार कलर चॉईस करा. मग फोटोमध्ये मी ब्लॅक दिसते. अरे मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्या ॲनालाइज करून नाही घेतला आणि मग नंतर लास्ट तुमचा जो रिझल्ट असतो तो स्पॉईल होतो. लग्न प्री वेडिंग काही गोष्टी जर तुम्ही परत होत नसेल मग त्या प्लॅन करा छान. आर्टिस्टसोबत बोला या फोटोग्राफरसोबत बोला. यूट्यूबवरती तर खूप सारे व्हिडिओ आहेत की कसं आपले स्किन अनालाइज करून आपल्या बेस्ट आपल्यासाठी कलर आहे तो चॉईस करायचा. आपलं प्री वेडिंग प्लॅन करायचा. भले थोड्या दिवसासाठी थोड्या तासासाठी असेल तो. सो प्लीज येणारे फ्युचर ब्राईड्स अँड ग्रूप ह्या गोष्टी लक्षात घ्या. ओके चला आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आम्हाला भूक लागली आणि आमचं लवकरात लवकर पॅकअप होतंय. आज ब्रेकफास्टमध्ये सँडविच आणि समोसा. अच्छा पिकअप हो गया मेरा. लेट्स गो. आता सँडविच खाणार पॅकअप करणार आणि घरी निघणार. उद्याचे काम आहे बिकॉज उद्या मला आहे ब्राईड रोहामध्येच आहे. हाय गाईज सो लेट्स गो होम पॅकअप. आता नाश्ता झाला घरी जाऊन लेट जेवण. सो आता आपलं झालं आहे पॅकअप. आता त्यांचं शूट झालं आहे पण माझं मेकअपचं काम झालं आहे क्लायंटसोबतचं. सो मी लास्ट त्यांना विचारते काय हवं आहे का. येस आणि अजूनही इथे खूप सारे शूट चालू आहेत. इथे चिल्ली पिल्ली आहेत खूप क्यूट बेबीज बिचारे वैतागले सकाळपासून. इथे सुद्धा अजून एक शूट चालू आहे. सी लोकेशन इव्हनिंग नंतर इतकं सुंदर दिसतं. झालेत आणि आता पण निघतोय. बापरे कालपासूनचे चिंगम इतके झाले. बाहेर कचरा टाकायची नाही. आपलीच कचरा आपल्याजवळ ठेवायची आणि घरी टाकायची. ओके काय बोलू.
कधी कधी खूप बडबड करते, कधी कधी कमी बडबड करते. बडबड करत राहायला पाहिजे. हा हा हा. चलो गणपती बाप्पा मोरया. थँक्यू भैया. बाय दीदी. बाय. लेट्स गो. गाडी शिकणं मुलींसाठी खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं प्रत्येक मुलीला सगळी कामं आली पाहिजेत. गाडी आली पाहिजे, कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, स्वतःची कामं स्वतः करता आले पाहिजेत, भले किती लेट होत झालेलं असो. आणि थँकफुली माझा भाऊ आणि माझे पप्पा, माझी मम्मी मला त्या गोष्टी सपोर्ट करतात. मला कधीच रोकटोक नाही करत की हे नाही करायचं, ते नाही करायचं, मुलगी आहेस तू, असं तसं वगैरे. मी तर म्हणले प्रत्येक मुलीने अरे नाही मला हे कसं जमेल, मला नाही जमणार. आणि यांच्या अशा मुली आहेत ना, मला इथे जायचं ना, हे चल ना तू सोबत, हे कर ना सोबत. काय गरज आहे, कोणाची कशाला गरज आहे तुम्हाला? जा स्वतः घ्या, एकटं फिरा, एकटं शॉपिंग करा. आयुष्यात काही गोष्टी घडल्या म्हणून सगळं सुटत नाही आणि आयुष्यात बिलकुल थांबत नाही. अरे बस त्या गोष्टी बिघडू द्या, त्यानंतर जे सुधारतं ना ते बेस्ट असतं. मला विचारा. मी गाडी गेले आता 1 वर्ष नाही, गाडी मी शिकली आहे बट काहीतरी 6 महिने झाले असतील. त्याच्या अगोदर 1 वर्ष गाडी उभीच होती घरी. ड्रायव्हिंग क्लास लावला, फक्त लायसन्स आलं, गाडी चालवायचा कॉन्फिडन्स नाही झाला. मग नंतर भावासोबत बाहेर जायला लागली गाडी चालवायला, हळूहळू यायला लागली. नंतर माझा दुसरा एक भाऊ आहे केतन म्हणून, त्याने पण मला शिकवली. त्यानंतर जे मला कॉन्फिडन्स आलाय, ब्रो आय एम प्रो. पहिले हेच एवढा लॉंग रूट मी स्कूटीवरती ट्रॅव्हल करायची. सकाळी 4 वाजता निघणं, रात्री 11:30 वाजता घरी जाणं, आणि पण बाईकवरती एवढ्या साऱ्या बॅग्स घेऊन बुकिंगसाठी. हा कधी कधी भीती वाटायची. लोक पाहिजे तुला भूतांची भीती नाही वाटत, भूतांची नाही माणसांची भीती वाटते. बट काही गोष्टी रूल्स आहेत, मुलीने ते फॉलो करायला पाहिजेत. आपल्याला नाही माहिती की आपल्याला कोण स्टॉक करताय, आणि ऍक्च्युअल आहे, अनुभवलंय. आणि प्रत्येक मुलीने हे गोष्टी लक्षात ठेवा. किती लेट निघताय तर तुमचं लाईव्ह लोकेशन तुमच्या फॅमिलीमधलं कोणाला सेंड करा. आणि तुम्ही जे काही बुकिंग घेताय त्या बुकिंग बद्दल की बाबा ती बुकिंग शुअर आहे ना, काही फ्रॉड तर नाही ना, आपण एवढं ट्रॅव्हलला जातो. अँड हाय गाईज, तर जेवण वगैरे मस्तपैकी आज झालेलं आहे, सिम्पल पण घरचं. सगळे आवरून मी आता आले माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा तुम्हाला वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.